नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे काही महत्वाच्या पैलूंवर बोलणार आहोत. हो, म्हणजे बघा, नौसेनेचा तळ INS शिवाजी असो किंवा अगदी आपल्या चलनी नोटांवर महाराजांच्या प्रतिमेचा विचार करण्याची चर्चा असो. बरोबर. त्यांची आठवण आजही किती खोलवर रुजलेली आहे हे दिसतं. अगदी. पण एवढं मोठं व्यक्तिमत्व कसं घडलं असेल, स्वराज्याची जी संकल्पना होती त्याला नक्की बळ कुठून मिळालं? बरोबर. हाच प्रश्न महत्वाचा आहे. आज आपण जरा याच गोष्टींचा मागोवा घेऊया. म्हणजे जिजाऊंची दूरदृष्टी असेल, अफझल खान भेटीसारखे जे कसोटीचे क्षण आले ते असतील. आणि समर्थ रामदासांच्या भूमिकेबद्दल पण बोललं जातं. हो, तर या सगळ्यावर आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या आधारावर आपण बोलूया. सुरुवात जिजाऊंच्या ध्यासापासून करूया का? नक्कीच, तिथूनच सुरुवात व्हायला हवी. असं म्हणतात की म्हणजे स्रोतांमध्ये असं येतं की जिजाबाईंना पारतंत्र्याची अगदी तीव्र चीड होती. हो, स्वतःचं राज्य हवं होतं त्यांना, स्वतंत्र. हो, स्वतंत्र सिंहासन, आपलं निशाण, आपलं सैन्य, ही त्यांची इच्छा होती. आणि गंमत म्हणजे गरोदर असतानाच्या त्यांच्या इच्छा. हो, त्या खूप विलक्षण आहेत. हत्तीवर बसावंसं वाटणं, गडकिल्ले चढावेसे वाटणं, एवढंच नाही तर सिंहासनावर बसून दानधर्म करावासं वाटणं. अगदी वाघावर स्वार होण्याची इच्छा. या काही सामान्य इच्छा नाहीत. नक्कीच नाहीत. यान सांगतात की त्यांच्या मनात स्वराज्याची किती स्पष्ट आणि शक्तिशाली संकल्पना होती. हीच दृष्टी त्यांनी शुबांमध्ये रुजवली असं म्हटलं जातं. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे एका नेतृत्वाला घडवण्यात कुटुंबाचे संस्कार आणि त्यातही आईची दूरदृष्टी किती महत्वाची असू शकते हे यातून दिसतं. बरोबर. जिजाबाईंनी फक्त स्वप्न नाही पाहिलं, तर ते प्रत्यक्षात आणायला शिवबांना तयार केलं. त्यांनी ते उद्ध्वस्त पुन्हा उभं केलं. हो, सोन्याचा नांगर फिरवला. हो, सोन्याचा नांगर फिरवून लोकांना एक प्रकारची सुरक्षिततेची हमी दिली. हे फक्त धाडस नव्हतं बरं का, हे उत्तम प्रशासकीय कौशल्य पण होतं. आणि लोकांच्या मनात तो विश्वास निर्माण करणं. अगदी, जे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात खूप महत्वाचं ठरलं. तो पाया होता एक प्रकारे. आता एका अशा प्रसंगाकडे वळूया जो म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा आणि थरारक टप्पा मानला जातो. अफझल खान प्रकरण. हो, अफझल खान. बिजापूरहून निघालेला हा बलाढ्य सरदार, स्वराज्यावर आलेले एक मोठं संकटच होतं ते. नुसता सरदार नव्हता तो. नाही, तो फक्त लढायला नाही आलेला. म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार तो देवळं उद्ध्वस्त करत लोकांमध्ये दहशत पसरवत निघाला होता. हो, तुळजापूर, पंढरपूर इथल्या त्याच्या कृत्यांचे उल्लेख येतात. क्रूरता होती त्यात. एवढ्या मोठ्या सैनिकी आणि काय म्हणतात त्याला मानसिक दबावापुढे महाराजांनी जागा निवडली ती प्रतापगड. इथं खरी गंमत आहे. बरोबर, ती जागा निवडणं हीच रणनीती होती. महाराजांनी फक्त लढाई नाही जिंकली तिथं, एक प्रकारे मानसिक युद्ध जिंकलं. खानाला गडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावणं. हो, आणि मग ती भेटीची सगळी व्यवस्था करणं, अगदी बारकाईनं. स्वतःच्या संरक्षणासाठी अंगात चिलखत घालणं आणि सोबत वाघनखं आणि बिचवा ठेवणं, हे सगळं म्हणजे केवळ लष्करी नियोजन नव्हतं. नाही, यात प्रचंड आत्मविश्वास आणि कमालीची धूर्तता दिसते. बरोबर. आणि तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. भेटीमागची रणनीती जबरदस्त होती. जेव्हा खानानं तो दगाफटका करायचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी क्षणभरही विचार केला नाही. नाही, लगेच प्रतिहल्ला केला आणि खानाचा वध केला. हा विजय म्हणजे फक्त एका व्यक्तीचा दुसऱ्यावरचा विजय नव्हता हे लक्षात घ्यायला हवं. नाही, हा स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा विजय होता. अगदी नीतीचा आणि वेळेवर योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विजय होता. या एका घटनेमुळे स्वराज्याला प्रचंड आत्मविश्वास मिळाला, मोठी लूट मिळाली. आणि शिवाजी महाराज हे फक्त डोंगरातले राजे नाहीत. बरोबर, तर एक मोठी राजकीय आणि लष्करी शक्ती आहेत हे सिद्ध झालं. यानंतर ज्या वेगानं महाराजांनी प्रतिचढाया केल्या, पन्हाळगडापर्यंतचा प्रदेश जिंकला. हो, ते त्यांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. अगदी, त्यांच्या लष्करी प्रतिभेचं उदाहरण आहे ते. महाराजांच्या जडणघडणीत आणखीन एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा उल्लेख नेहमी येतो, समर्थ रामदास. हो, समर्थांची भूमिका. काही जण असेही मानतात की अफझल खान येतोय ही गुप्त बातमी समर्थांनीच एका सांकेतिक पत्रातून महाराजांपर्यंत पोचवली होती. हो, असा एक उल्लेख येतो काही ठिकाणी. म्हणजे समर्थांचा दृष्टिकोन हा फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हता, हे महत्वाचं आहे. ते समाजसुधारक पण होते. हो, आणि राजकीय विचारांचे प्रवर्तकही होते. त्यांच्या दासबोध या ग्रंथात राजकारणावर पण स्पष्ट विचार मांडलेले दिसतात.
आणि ते मठ स्थापन केले होते त्यांनी देशभर. बरोबर. ते मठ म्हणजे फक्त उपासना केंद्र नव्हती, ती लोकांना एकत्र आणणारी, विचार प्रसारित करणारी, संघटन कौशल्य वाढवणारी केंद्र होती. तर म्हणजे त्यांचं मार्गदर्शन हे फक्त तात्विक नव्हतं तर त्यात व्यावहारिक आणि राजकीय दृष्टी पण होती, असं अनेक अभ्यासक नोंदवतात. आणि ती एक कथा नेहमी सांगितली जाते की महाराजांनी आपलं राज्य समर्थांना अर्पण केलं होतं म्हणे. हो. आणि मग समर्थांनी ते परत महाराजांना सांभाळायला सांगून मार्गदर्शनासाठी म्हणून भगवा ध्वज दिला. ही कथा म्हणजे त्यांच्यातल्या गुरु-शिष्य नात्याचं एक प्रतीक म्हणून पाहिली जाते. एक रूपक म्हणून बघता येईल त्याला. तर आजच्या आपल्या या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महान कार्य आहे ते फक्त त्यांच्या शौर्यामुळे नाही घडलं. नाही, त्यामागे अनेक घटक होते. हो, त्यामागे जिजाबाईंनी रुजवलेली स्वराज्याची ती स्पष्ट दृष्टी होती. अफजल खानासारख्या मोठ्या संकटांना सामोरं जाऊन तावून सुलाखून निघालेलं ते नेतृत्व होतं. आणि समर्थ रामदासांसारख्या मार्गदर्शकांकडून मिळालेलं ते वैचारिक बळ होतं. या सगळ्याचा मिलाफ होता. अगदी बरोबर. हे सगळे वेगवेगळे पैलू लक्षात घेतल्यावर महाराजांच्या यशामागची कारणं आणि त्यांची आठवण आजही इतकी प्रेरणादायी का वाटते? त्याची खोली अधिक जाणवते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच. आजही नेतृत्वाला आकार देण्यासाठी म्हणजे कौटुंबिक संस्कारातून मिळालेली दूरदृष्टी असेल, परिस्थितीचं अचूक आकलन करून घेतलेली भूमिका असेल आणि योग्य वैचारिक मार्गदर्शन. हो, या तिन्ही गोष्टींचा संगम किती महत्वाचा ठरू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच.